नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव खंडू मारुती बालकुंदे, राहणार कडदोरा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद। या ठिकाणी माझा हा 1 एकरचा कोथिंबीरचा प्लॉट आहे। तर या प्लॉटसाठी मी आतापर्यंत फक्त आणि फक्त कृष्णा ॲग्री बिझनेसचे हे मल्टीप्लायर वापरलेले आहे। तर याला वापरण्याचे प्रमाण मी सुरुवातीला बियाण्याला बीज प्रक्रिया जवळपास 1 किलोला 1 ग्रॅम प्रमाणे या ठिकाणी बीज प्रक्रिया मी 20 किलो बियाण्याला केली आणि त्यानंतर एकरी 1 किलो मल्टीप्लायर मी मातीत मिक्स करून जमिनीला फेकून देऊन नंतर या ठिकाणी कोथिंबीरची पेरणी केली। तर आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार असा प्लॉट आतापर्यंत कधी आलेला नाही। तर आता कसं आपण रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं वापरून जे प्लॉट आणतो, आजपर्यंत मी भरपूर वेळा पाहिलेला आहे की आपल्या कोथिंबीरवरती बुरशी किंवा करपा हा रोग प्रामुख्याने पडतो। मग आपण दुकानदाराकडे येजाऱ्या मारले की दुकानदार आपल्याला सांगतो की तुम्ही M45 वापरा, त्याच्यानंतर फॉलिक क्युअर वापरा किंवा त्याच्यानं नाही झालं तर पडताना कॅब्रिओ टॉप वापरा। असं टप्प्याटप्प्याने वेगवेगळे औषधं, आपला खर्च या ठिकाणी खूप झालेला असतो आणि आपलं उत्पादन कमी आणि खर्च जास्त, यामुळे आपलं गणित काही जुळत नाही। तर या ठिकाणी मी अत्यंत कमी खर्च करून मल्टीप्लायरचा वापर करून, आणि हे औषध पूर्णतः सेंद्रिय आहे, विशेष म्हणजे महत्वाचं। तर मी पूर्ण मल्टीप्लायरचा वापर करून या ठिकाणी कोथिंबीरचा प्लॉट माझा आपण पाहू शकता की पूर्ण माझा प्लॉट हा समान उंच आहे। अख्ख्या प्लॉटमध्ये कुठेही लहान मोठा असं झालेलं नाही। तर चांगला एकदम फायदेशीर असं मल्टीप्लायर या ठिकाणी मला रिझल्ट दिसून आलेले आहेत। तर शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की त्यांनी अवश्य एकदा का होईना मल्टीप्लायरचा वापर करून या ठिकाणी आपला खर्च टाळावा आणि उत्पादन चांगल्या पद्धतीनं आपण मल्टीप्लायरचा वापर करून घेऊ शकता। एवढंच माझं सांगणं आहे। धन्यवाद।